हॅलो स्टुडंट्स, आपण बघतोय मॅट्रिसेस ज्याच्यामध्ये आपलं एक्सरसाइज 2.2 चालू होती, ज्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 4 पर्यंतचे क्वेश्चन आपण ऑलरेडी मागच्या पार्टमध्ये बघितलेत. आज क्वेश्चन 5 पासून स्टार्ट करणार आहोत. सो 5th नंबरचा क्वेश्चन काय बघा. फाइंड द इनवर्स ऑफ फॉलोइंग मॅट्रिसेस बाय द ॲडजॉईंट मेथड. आपल्याला जे मॅट्रिसेस काढायचे ते ॲडजॉईंट मेथडने काढायचे. आपण 2 मेथड शिकलोय. पहिली होती एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड आणि दुसरी होती ॲडजॉईंट मेथड. तर त्यातल्या ॲडजॉईंट मेथडने आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. करूया सॉल्व. तर ॲडजॉईंट मेथडसाठी फॉर्म्युला काय होतं बघा, मी तुम्हाला सांगितलं आहे फॉर्म्युला. तर फॉर्म्युला आहे ए इनवर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉईंट ऑफ ए. तर असा हा फॉर्म्युला आहे. तर ह्या फॉर्म्युलासाठी इन्व्हर्स काढण्यासाठी आपल्याला डिटर्मिनंट लागणार आहे आणि ॲडजॉईंट लागणार आहे. तर फर्स्ट क्वेश्चन घेऊया, अगदी सोपा आहे. फर्स्ट क्वेश्चन, याला मॅट्रिक्स ए म्हणूया. लेट ए इज इक्वल टू द मॅट्रिसेस -1, 5, -3 and 2. तर पहिले डिटर्मिनंट काढूया आपण याचा. तर याचा डिटर्मिनंट असेल डिटर्मिनंट -1, 5, -3, 2. याचा डिटर्मिनंट जर घेतला 2 into -1 that is -2 minus 5 3 is 15 आणि मायनस साइन आहे, सो मायनस मायनस प्लस होईल, विच इज इक्वल टू 13. सो डिटर्मिनंट ए ची व्हॅल्यू 13 आली, म्हणजेच डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0. डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर 0 येत नसेल याचाच अर्थ काय की ए इनवर्स एक्झिस्ट होतोय. हा नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे अँड देअरफॉर डिटर्मिनंट ए इनवर्स इज एक्झिस्ट. आणि जर तो एक्झिस्ट होत असेल तरच आपल्याला ॲडजॉईंट काढता येईल. सो आपण ॲडजॉईंट काढण्यासाठी काय करूया की ॲडजॉईंट काढायचं असेल तर याआधी आपण शिकल्याप्रमाणे आपल्याला मायनर्स काढावे लागतील, ॲडजॉईंट कोफॅक्टर काढावा लागेल आणि मग ॲडजॉईंट. सो दी मायनर्स काय असेल, पहिला असेल M11. M11 म्हणजे डिलीटिंग फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम वी गेट 2. M12 डिलीटिंग फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम we get -3. M21 that is deleting second row and first column we get 5 and M22 that is deleting second row and second column we get -1. मायनर्स मिळाले. आता कोफॅक्टर काढूया. कोफॅक्टर्स म्हणजे A11, A12, A21, A22. हे असेल प्लस, हे असेल मायनस, हे असेल मायनस आणि हे असेल प्लस. आणि पुढे मायनस लिहायचे. तर मायनस आहे 2, -3, 5 अँड -1. सो इट बिकम्स 2, 3, -5 अँड -1. हे आपले कोफॅक्टर्स आले. आता आपण काय करतो, हे कोफॅक्टर सगळ्या मॅट्रिक्समध्ये लिहितो. सो द कोफॅक्टर ए किंवा हा झाला कोफॅक्टर मॅट्रिक्स काय असेल, A11, A12, A21, A22. सो द मॅट्रिक्स इज 2, 3, -5, -1. आणि आपल्याला लिहायचं आहे ॲडजॉईंट. सो ॲडजॉईंट ऑफ ए म्हणजे कोफॅक्टरचा ट्रान्सपोज. याचा ट्रान्सपोज घेतला तर येईल 2, -5, 3, -1. ॲडजॉईंट मिळाला. ए डिटर्मिनंट ए काढला आपण, फॉर्म्युलामध्ये टाकूया. देअरफॉर ए इनवर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट होता 13 अँड द ॲडजॉईंट ऑफ ए. ॲडजॉईंट किती काढला आपण, 2, -5, 3 अँड -1. तर हा झाला तुमचा ए इनवर्स. ह्या प्रकारे आपण काय करू शकतो, ए इनवर्स फाइंड करू शकतो. अगदी सोपं आहे. वाटलं तर तुम्ही या 13ने प्रत्येक टर्मला किंवा प्रत्येक एलिमेंटला डिवाइड करा किंवा हे असंच ठेवलं तरी चालणार आहे. अगदी सोपं होतं. आणि ह्याच प्रकारे हा सेकंड क्वेश्चन आपण सॉल्व करणार आहे. तर इथे जे चेंजेस करायचे ते मी पटपट करून घेते. तर सेकंड क्वेश्चन आहे 2, -2, 4 अँड 3. तर डिटर्मिनंट येईल 2, -2, 4 अँड 3. डिटर्मिनंट सॉल्व करूया. 3 to the 6 -4 to the 8, -8 म्हणजे मायनस मायनस प्लस होईल. and 6 plus 18 that is 14 which is not equal to 0, therefore A inverse exists. तर मायनस काढूया. मायनस मध्ये M11 deleting first row first column we get 3
फर्स्ट रो सेकंड कॉलम डिलीट केला तर मिळाला 4. त्यानंतर डिलीटिंग सेकंड रो फर्स्ट कॉलम वी गेट -2 and m22 is 2. So the cofactor plus minus minus plus, तर 3 4 -2 and 2, so it's 3 -4 minus minus plus 2 and 2. So the cofactor are 3 -4 2 2. याचा ट्रान्सपोज जर घेतला तर 3 2 -4 2, and therefore A inverse is 1 upon determinant is 14 into matrices adjoint of A is 3 2 -4 and hence the solution. अशा दोन्ही फर्स्ट आणि सेकंड आपण सॉल्व केलं. आता थर्ड आणि फोर्थ सॉल्व करायचा आहे. सो थर्ड जो आहे त्याला ए म्हणूया. त्या मॅट्रिक्सला लेट A इज इक्वल टू 1 0 0 3 3 0 5 2 -1. अगदी तीच मेथड आहे, फक्त एवढंच आहे की मॅट्रिक्स 3/3 आहे. सो द डिटर्मिनंट ऑफ A इज 1 0 0 3 3 0 5 2 -1. डिटर्मिनंट सॉल्व करूया. 1 फर्स्ट एलिमेंट इज 1 into 3 into -1 that is -3, -2 into 0 is 0, -0 times 0 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे सगळं 0 येणार आहे. सो 0 into -3 -0 प्लस 0 हे पण सगळं 0 असेल. 3 2 जा 6 -5 3 जा 15. सो 1 into -3 आणि पुढचे सगळे 0. सो द आन्सर इज -3. डिटर्मिनंटची व्हॅल्यू आली -3 and -3 which is not equal to 0. This is not equal to 0. That means A inverse exist. A inverse का होतोय? एक्झिस्ट होतोय. आता मायनर्स काढूया आपण. मायनर्स फर्स्ट वन इज M11 that means deleting first row and first column. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम डिलीट केला. उरले 3 0 2 -1. हा डिटर्मिनंट सॉल्व करा. आन्सर येईल -3 -0 दॅट मीन्स -3. त्याच्यानंतर M12 दॅट इज डिलीटिंग फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम. डिलीटिंग फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम वी गेट 3 0 5 -1. So it's -3 -0 again -3. M13 that is deleting first row and third column we get 3 3 5 2. Therefore it's 3 2 जा 6 -5 3 जा 15 which is equal to -9. After that M21 that means deleting second row and first column we get 0 0 2 and -1. So it's 0 -0, basically it is 0. पुढे बघूया. M22 that is deleting second row and second column we get 1 0 5 and -1. So it's -1 -0 that is -1. ओके. त्यानंतर आहे M23 that is deleting second row and third column we get 1 0 5 2. So it's 2 -0 which is 2. आता लास्ट वाला राहिलं आपलं. तर लास्ट काय बघा. M31 that is deleting third row and first column 0 0 3 0. It's basically 0. M32 deleting third row second column we get 1 0 3 0. Again it's 0. And last one M33 deleting third row and third column we get 1 0 3 3. तर हे येईल 3 -0 that is 3. मायनर सगळे काढले. आता आपल्याला लिहायचे कोफॅक्टर. सो द कोफॅक्टर्स A11 A12 A13 A21 A22
A23, A31, A32 and A33. याच्यामध्ये आपण जस्ट प्लस मायनस अल्टरनेट साइन करत जाणार आहे आणि पुढे मायनस लिहिणार. तो फर्स्ट मायनर होता -3, सेकंड पण -3, थर्ड आहे -9, त्याच्यानंतर 0, -2, -1, 2, त्याच्यानंतर याला ब्रॅकेट टाकून देऊया. हा आहे 0, देन 0 अँड लास्ट वन इज 3. आणि फायनली हे झालं प्लस मायनस -3, मायनस मायनस प्लस, प्लस मायनस मायनस इज 0, प्लस मायनस मायनस -2, 0, 0 अँड 3. हे आपल्याला कोफॅक्टर्स मिळाले. तर कोफॅक्टरचा मॅट्रिक्स लिहूया. कोफॅक्टर ऑफ ए इज, डायरेक्ट लिहून टाकते आता, -3, 3, -9, 0, -1, -2, 0, 0, 3. आता याचा फक्त ट्रान्सपोज घेतला की आपल्याला ॲडजॉईंट मिळेल. सो द ॲडजॉईंट ऑफ ए इज, याचा ट्रान्सपोज घेऊया. -3, 0, 0, मी जो फर्स्ट कॉलम होता त्याला रोमध्ये लिहिले. 3, -1, 0, सेकंड कॉलमला रोमध्ये केलं कन्वर्ट. अँड लास्ट वन इज -9, -2 अँड 3. ह्या प्रकारे आपल्याला मिळाला ॲडजॉईंट. आणि फायनली ए इनवर्सचा फॉर्म्युला यूज करूया. सो द ए इनवर्स इज 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए. डिटर्मिनंट आला होता -3, सो इट्स -3 अँड -3, 0, 0, 3, -1, 0, -9, -2, 3. हवं तर तुम्ही -3 ने आतमध्ये मल्टिप्लाय करा, -1/3 ने मल्टिप्लाय करा, किंवा हे असंच ठेवलं तरी चालेल. हा झाला आपला थर्ड क्वेश्चन. अँड सेम वेने आपल्याला फोर्थ क्वेश्चन सॉल्व करायचं आहे. सो याच्यामध्ये जे चेंजेस करावे लागणार आहे तेवढं मी क्विकमध्ये ते चेंजेस करून घेते. तर आता सॉल्व करूया फोर्थवाला क्वेश्चन. फोर्थ वन, 1, 2, 3, 0, 2, 4, 0, 0, 5. याचं डिटर्मिनंट लिहूया. अगदी सेम वेने करायचे. 1, 2, 3, 0, 2, 4, 0, 0, 5. डिटर्मिनंट सॉल्व करूया. 1 into 4 to the 10, -4 into 0 that is 0, -2 into 5 into 0, 0, 4 into 0, 0, plus 3 into 0 minus 0. So it's 1 into 10 that is 10. आणि पुढच्या दोन्ही व्हॅल्यू 0 होतील. So -0 plus 0 that is 10. So the determinant of A is not equal to 0 and it's 10, therefore A inverse exists. तर पुढे जाऊया. आता मायनस काढूया. M11 deleting first row, first column, 2, 4, 0, 5. 5 to the 10, -4 into 0, 0, it's 10. Deleting first row, second column, we get 0, 4, 0, 5. 0 minus 0 म्हणजे हा आला 0. त्यानंतर deleting first row and third column, we get 0, 2, 0, 0. It's again 0 minus 0 that is 0. त्याच्यानंतर M21 that is deleting second row and first column, we get 2, 3, 0, 5. 10 minus 0 that is 10. M22 deleting second row, second column, we get 1, 3, 0, 5. That is 5 minus 0 that is 5. Deleting second row and third column, we get 1, 2, 0, 0. तर हे पण येईल 0 minus 0 is 0. M31 deleting third row, first column, 2, 3, 2, 4. 4 to the 8 minus 3 to the 6. It's 2. M32 deleting third row and second column, we get 1, 3, 0, 4. That means 4 minus 0 that is 4. And last one deleting third row, third column, we get 1, 2, 0, 2. That is 2 minus 0 again 2. मायनर्स मिळालेत. कोफॅक्टर लिहायचे. फॉर्म्युला लिहून ठेवलाय. फर्स्ट आहे 10, 0, 0, 10. After that M22 is 5, 0, 2, 4,
अँड लास्ट वन इज सगळे पॉझिटिव्ह होते म्हणजे आन्सर तेच असणार आहे 10 0 0 -10 5 0 2 -4 and 2. तर कोफॅक्टर आला 10 0 0 -10 5 0 2 -4 2. याचा जर ट्रान्सपोज घेतला तर 10 -10 2 0 5 -4 0 0 2. and finally A inverse is 1 upon determinant होता 10 10 -10 2 0 5 4 -4 0 0 2. हा तर 10 ने आतमध्ये डिवाइड केलं तरी चालणार आहे आणि नाही डिवाइड केलं तसंच ठेवलं तरी चालेल. ओके, टेक्स्टबुकमध्ये कदाचित त्याचा आन्सर चुकीचा दिले. तर हा झाला क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 आपला कंप्लीट झाला. क्वेश्चन नंबर 6 कडे जाऊ. तर क्वेश्चन नंबर 6 बघा, फाइंड द इन्व्हर्स ऑफ द फॉलोइंग मॅट्रिसेस. आणि टेक्स्टबुकमध्ये हे प्रिंट झालेलं नाही आहे. तर हे बाय युझिंग द ट्रान्सफॉर्मेशन मेथड, म्हणजे जी आपण एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन फर्स्ट मेथड बघितली होती त्या मेथडचा यूज करून आपल्याला इन्व्हर्स काढायचा आहे. तर ती मेथड तुम्हाला आता आठवत असेल नसेल, पुन्हा एकदा त्याचं क्विक आपण हे घेऊया, रिव्हिजन घेऊया. तर त्या मेथडमध्ये आपल्याला काय करायचं होतं, A इंटू A इनवर्स इज इक्वल टू I असं इक्वेशन आहे, ज्याच्यामध्ये A हा जो आपल्याला दिलेला मॅट्रिक्स आहे तो A असेल, त्याचा इनवर्स फाइंड करायचा आहे. I म्हणजे त्याच ऑर्डरचा आयडेंटिटी मॅट्रिक्स. तर आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन वापरायचे. जर रो ट्रान्सफॉर्मेशन वापरत असाल तर हे इक्वेशन यूज करा, आणि जर कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यूज करत असाल तर हे सेकंड नंबरचं यूज करा. आपण रो ट्रान्सफॉर्मेशनने क्वेश्चन सॉल्व्ह करू, म्हणजे आपण थोडक्यात आपल्याला हे इक्वेशन यूज करायचे. पण याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, तर पहिले आपण डिटर्मिनंट काढायचा. जर तो नॉन झिरो आला तरच आपण पुढचं कॅल्क्युलेशन करूया. तर फर्स्ट मॅट्रिक्स, फर्स्ट आन्सर घेऊया. A मॅट्रिक्स 1 2 2 मायनस, याचा डिटर्मिनंट घेऊया. तर डिटर्मिनंट असेल 1 2 2 -1. तर डिटर्मिनंट येतोय -1 -4 दॅट इज -5 आणि नॉट इक्वल टू 0. दॅट मीन्स A इनवर्स एक्झिस्ट. याचा इनवर्स एक्झिस्ट होते. आता आपण याचा डिटर्मिनंट इनवर्स काढायला हरकत नाही. तर फॉर्म्युला आपण यूज करणार आहे फर्स्ट वन. therefore consider A into A inverse is equal to I. A म्हणजे आपला गिवन मॅट्रिक्स विच इज 1 2 2 -1. A इनवर्स आपल्याला फाइंड करायचा आहे, तो तसाच ठेवला. आणि I आहे 1 0 0 1 आयडेंटिटी मॅट्रिक्स. आता जे ट्रान्सफॉर्मेशन आपण A वर वापरणार तेच I वर यूज करायचे. आणि काय करायचं असतं आपल्याला, बेसिकली ट्रान्सफॉर्मेशन यूज करून हा जो A मॅट्रिक्स असतो त्याला I मध्ये कन्वर्ट करायचं आहे. I म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स. तर त्याच्यामध्ये आयडेंटिटी मॅट्रिक्स काय, 1 0 0 1 असा आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे. तर याच्यासाठी आपण बेसिकली काय करतो, पहिला एलिमेंट 1 करतो, नंतर त्याच्या खालचा एलिमेंट 0, त्यानंतर हा एलिमेंट 1 आणि नंतर त्याच्यावरचा एलिमेंट 0. तर बघा इथे ऑलरेडीच पहिला एलिमेंट 1 दिलाय, म्हणजे आपलं एक स्टेप कमी झाली. आता आपल्याला या 2 ला 0 करायचंय. हा जो 2 आहे या 2 ला आपल्याला 0 करायचंय. तर हा 0 कसा करता येईल मला, 2 कुठे आहे, रो 2 मध्ये, म्हणजे माझी रो 2 चेंज होणार. कशी चेंज होणार, तर मी काय करते, R2 मधून -2 टाइम्स R1 सबट्रॅक्ट करते. म्हणजे R1 ला जर समजा मी 2 ने मल्टिप्लाय केला आणि दोघांची सबट्रॅक्शन घेतली तर 2 - 2 0 येतो. तर चेंज होणार आहे R2 मध्ये. सो आपण फक्त चेंज R2 मध्ये करणार, R1 ॲज इट इज ठेवणार. R1 मधले एलिमेंट ॲज इट इज, त्याच्यामध्ये चेंज नाही दोन्हीही बाजूला. आणि फक्त ज्याच्यात चेंज आहे ती R2 मध्ये काय चेंज आहे बघा, R2 म्हणजे 2 -2 × 1 म्हणजे हा झाला 2 - 2 दॅट इज 0. पहिला एलिमेंट आला 0. इथे R2 मध्ये आहे -1 -2 × इथला एलिमेंट आहे 2. सो -1 2 2 जा 4 म्हणजे हे झालं -5. इथे आला -5. ओके, असं शेजारी कॅल्क्युलेशन करून बघायचं, म्हणजे आपलं कॅल्क्युलेशन चुकत नाही. आता ह्या साईडला बघा, R2चा एलिमेंट आहे 0 -2 टाइम्स R1चा एलिमेंट आहे 1.
म्हणजे हे आलं 0 -2 म्हणजे -2. त्याच्यानंतर 1 -2 × 0 म्हणजे हे आलं 1 - 0 म्हणजे 1. इथे आला 1. ही पहिली स्टेप आपली कंप्लीट झाली. पहिल्या स्टेप नंतर आपल्याला काय काय मिळालं बघून घ्या, की आपल्याला इथे 1 पाहिजे होता आणि ते 0 पाहिजे होता. 1 आणि 0 आलेला आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला हा एलिमेंट 1 करायचा आहे, पण त्याच्याऐवजी इथे -5 दिसतोय. जर मी R2लाच काय केलं, की R2लाच जर मी -5 ने डिवाइड जर करून टाकलं तर मायनस मायनस प्लस होतं, 5 कॅन्सल होतो, म्हणजे इथे 1 येऊन जाईल. तर चेंज करूया. इथे येईल 1 2 R2ला 0ला डिवाइड केलं तर 0च राहणार आहे. 5ला डिवाइड केलं 5 ने आणि मायनस मायनस प्लस इथे झाला 1. 5 डिवायडेड बाय 5 1 1 0. बघा 2ला जर हा -2 होता, त्याला जर -1/5 ने डिवाइड केलं किंवा मल्टिप्लाय म्हणूया, तर हे काय होईल 2 × 2 1 2 × 1 2 होईल. मायनस मायनस प्लस म्हणजे हे झालं 2/5 आणि हे होईल -1/. आपण कुठपर्यंत आलोय बघा. आपल्याला आय मॅट्रिक्स म्हणजे 1 0 0 1 असा पाहिजे. त्यातले हे तिन्ही पॉईंट आपले करून झाले. आता फक्त वरचा जो एलिमेंट आहे तो आपल्याला 0 पाहिजे. म्हणजे हा जो 2 दिसतोय ह्या 2च्या ऐवजी आता 0 करायचा आहे आणि तो 0 करायला ह्या 1चा यूज करायचा. मग कसं करता येईल तो 0? जर मी R1 मध्ये चेंज करायचं आहे ना, म्हणजे R1 चेंजेस टू R1 मधून 2 टाइम्स R2 जर घालवली, म्हणजे R1 बघा काय 2 -2 जर केलं तर 0 येतो. तर आणि हे सगळं करताना आधी जे आपण चेंज केलेत, म्हणजे हा 1 आलाय, हा 0 आलाय, तर ते चेंज होता कामा नये. असेच आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन यूज करावे लागणार आहे. तर R1 मध्ये चेंज आहे बघा. R1चा पहिला एलिमेंट R2चे एलिमेंट जसेच्या तसे लिहून घेऊ, म्हणजे तुमचं कन्फ्युजन जरा कमी होईल. थोडीशी समजायला मेथड अवघड आहे, पण प्रॅक्टिस केली तर अवघड नाही, पण प्रॅक्टिस करावी लागेल. R2 फक्त R1 मध्ये चेंज होता म्हणून R2 तसेच लिहिले. आता R1चा पहिला एलिमेंट आहे 1 1 - 2 × 0 म्हणजे झाला 0, म्हणजे हा 1च्या 1च राहिला. त्याच्यानंतर आहे 2 -2 × 1 म्हणजे 2 - 2 झाला 0. आता इकडचं कॅल्क्युलेशन केअरफुली करा. R1चा पहिला एलिमेंट आहे 1 -2 × R2चा एलिमेंट आहे 2/5, म्हणजे हे झालं 1 - 4/5, म्हणजेच 5 - 4/5 म्हणजेच 1/5. तर इथे आला 1/5. पुढचा एलिमेंट आहे 0 -2 × -1/5, तर मायनस मायनस प्लस होऊन जाईल 2/5 ह्याप्रमाणे. आता हा जो आला आयडेंटिटी मॅट्रिक्स, यालाच आपण आय असं म्हणतो. I × A इनवर्स इज इक्वल टू 1/5 2/5 2/5 अँड -1/5 ह्याप्रमाणे. आणि एक प्रॉपर्टी माहिती आहे की आयडेंटिटी मॅट्रिक्सने कुठल्याही मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केलं तर येणारा आन्सर तोच मॅट्रिक्स असतो. म्हणजे इथे झाला A इनवर्स आणि A इनवर्स आपल्याला मिळाला 1/5 2/5 2/5 अँड -1/5. हवं तर तुम्ही 1/5 कॉमन घ्या. कॉमन जर घेतला तर इथे राहिला 1 2 2 -1 याप्रमाणे. आणि हा झाला आपला गिव्हन इन्व्हर्स ऑफ अ फर्स्ट एक्झाम्पल. तर अशाच प्रकारे आपल्याला सेकंड पण करायचं आहे. तर सेकंड एक्झाम्पल बघा. 2 -3 -1 अँड 2. डिटर्मिनंट जर घेतला याचा तर 2 -3 -1 2 2 2 4 -3 1 3, so it's 1 not equal to 0, therefore A inverse exists. पुन्हा तेच इक्वेशन कन्सिडर केलं. A × A इनवर्स इज इक्वल टू I. A ची व्हॅल्यू आहे 2 -3 -1 2. I आहे 1 0 0 1. आता काय ट्रान्सफॉर्मेशन यूज केलं तर 2च्या ऐवजी आपल्याला काय करायचं आहे 1 0 0 1 आणायचं आहे. तर फर्स्ट एलिमेंट इथे 1 आणायचं आहे. ठीक आहे. तर 1 आणण्यासाठी तर काय करता येईल बघा. जर दोन्ही रोची ॲडिशन केली, म्हणजेच मी R1 मध्ये जर R2 मिळवला तर 2 - 1 म्हणजे हा येईल 1
म्हणजे इथला पहिला एलिमेंट 1 होतो, म्हणून मी काय करणार आहे, R1 मध्येच काय करणार आहे, R1 चेंज करणार आहे आणि R1 मध्ये R2 चे एलिमेंट मिळवणार. सो 2 म्हणजेच R1 मध्ये चेंज म्हणजे R2 चे एलिमेंट तसेच ठेवायचे दोन्ही ठिकाणी. तर 2 - 1 झाला 1, -3 + 2 -3 + 2 इट्स -1, 1 + 0 1, 0 + 1 इज 1. आता काय करता येईल, इथला एलिमेंट 1 झाला, आता खालचा एलिमेंट 0 करायचा आहे. तर 0 करण्यासाठी खाली काय दिसतंय बघा, वरती +1 आहे, खाली -1 आहे. पुन्हा जर दोघांची ॲडिशन घेतली तर आपल्याला काय मिळेल, जस्ट ॲडिशन घेतली तर इथे 0 मिळून जातोय. आता चेंज करताना R2 मध्ये आहे म्हणून मी लिहिणार आहे R2 + R1. या दोघांचाही अर्थ वेगळा वेगळा आहे, याचाही अर्थ वेगळा आहे, याचाही अर्थ वेगळा आहे. ज्याच्यामध्ये चेंज करतो तो आपण आधी लिहितो. मला पहिल्या वेळेला R1 मध्ये चेंज करायचा होता म्हणून मी R1 + R2 लिहिलं होतं. आता मला R2 मध्ये चेंज करायचं आहे म्हणून मी R2 + R1 लिहिते. तर R1 चे एलिमेंट ॲज इट इज राहतील. 1 - 1 येईल 0, -1 + 2 हा झाला 1, त्याच्यानंतर 1 + 0 आला 1, 1 + 1 आला 2. ओके, तर बघा 1 मिळाला, 0 मिळाला आणि इथे ऑलरेडीच 1 येऊन गेला, म्हणजे आपलं काम सोपं होऊन गेलं. इथे 1 येऊन गेला आहे बघा आपला, तर आपलं काम सोपं झालं, एक स्टेप कमी झाली आहे. आता फक्त त्याच्या वरचा एलिमेंट -1 ला 0 करायचं. आता इथे पण -1 दिसतोय, खाली 1 दिसतोय, दोघांची ॲडिशन केली तरी 0 येणार आहे. खूप सोपं एक्झाम्पल आहे. आता चेंज करताना मला R1 चेंज करायचं आहे. सो R1 चेंजेस टू R1 + R2. दोघांची जस्ट ॲडिशन घेतली तरी आपल्याला 0 मिळते. तर काय होईल बघा, 0 1 A इनवर्स. मी सेकंड रो तशीच ठेवते कारण आपल्याला चेंज करायची आहे फक्त फर्स्ट रो. सो 1 + 0 इज 1, -1 + 1 झाला 0, त्याच्यानंतर 1 + 1 झाला 2 आणि 1 + 2 झाला 3. तर हा मिळालेला आपल्याला आयडेंटिटी I × A इनवर्स इज इक्वल टू 2 3 1 2 अँड हेन्स A इनवर्स इज 2 3 1 2. अगदी सोपा होता. हा झाला आपला सेकंड क्वेश्चन सॉल्व. तसंच आता जाऊया थर्ड क्वेश्चनला. तर थर्ड क्वेश्चन A मॅट्रिक्स लिहून घेतला मी. डिटर्मिनंट काढूया याचा. सेम त्याच मेथडने सॉल्व करायचं आहे, फक्त हा 3×3 मॅट्रिक्स आहे, एवढंच फरक आहे. डिटर्मिनंट 0 1 2 1 2 3 3 1 1. 0 × 2 - 3 -1 × 1 - 3 3 9 + 2 × 1 - 0 1 - 9 that is -8 -8 + 1 that is +8 -5 2 10. So it's -2 which is not equal to 0. Therefore A inverse exist होते. तर इक्वेशन काय कन्सिडर करणार आपण, रो ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करून सॉल्व करतोय. सो कन्सिडर A × A इनवर्स इज इक्वल टू I. तर बघा काय होईल, A × A इनवर्स इज इक्वल टू I. तर A आहे, A मॅट्रिक्स काय आपला 0 1 2 1 2 3 3 1 1. A इनवर्स काढायचं आपल्याला. आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 0 0 0 1 0 0 0. आता आपल्याला ह्या एला कन्वर्ट करायचं आहे आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये. आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट करायचं, याचा अर्थ पहिला एलिमेंट 1 आणि त्याच्यानंतर खालचे 2 एलिमेंट 0. तर जर आपण फक्त R1 आणि R2 ह्या दोघे जर इंटरचेंज केल्या तर आपले पहिलं दोन्ही काम कंप्लीट होऊन जातं. तर आपण काय करूया, फर्स्ट R1 इंटरचेंजेस टू R2, दोघांची फक्त इंटरचेंज करू पोझिशन. 1 2 3 0 1 2. इंटरचेंज म्हणजे त्यांच्या पोझिशन फक्त वर खाली करायच्या. थर्ड रो होती ती तशीच, त्याच्यामध्ये चेंज नाही. A इनवर्स आणि जे ह्या साईडला केलं लेफ्ट हँड साईडला तेच राईट हँड साईडला करायचे. सो 0 1 0 1 0 0 0 0 1. थर्ड रोमध्ये चेंज नाही. आपला 1 पण 0 झाला, 1 मिळाला आणि सेकंड 0 मिळाला. आता फक्त खालचं 0 करायचं आहे. तर हा 0 करण्यासाठी काय होईल बघा, 3 आहे. जर मी R1 मध्ये 1 आहे
त्याला जर 3ने मल्टिप्लाय केलं आणि यातून मायनस केलं तर 3 - 3 0 मिळून जातो. म्हणजे मला काय यूज करायचं आहे, R3 चेंजेस टू R3 - 3 टाइम्स R1. R3 मधून R1 ला 3ने मल्टिप्लाय करून मायनस करा. R3 मध्ये चेंज म्हणजे R1 आणि R2 ॲज इट इज. 1 2 3 0 1 2 A इनवर्स इज इक्वल टू 0 1 0 1 0 0. आता फक्त R3 चे एलिमेंट लिहायचे. पहिला एलिमेंट 0, दुसरा एलिमेंट आहे 1 - 2 3 × 2 म्हणजे 1 - 3 2 6 म्हणजे हा आला -5. इथला एलिमेंट येईल -5. त्याच्यानंतर आहे 1 - 3 × 3 3 3 9. 1 - 9 म्हणजे आला -8. तसं ह्या साईडला बघा, इकडचा एलिमेंट आहे R3चा एलिमेंट आहे 0. -3 × 0 म्हणजे हा झाला 0. परत इथला एलिमेंट आहे 0. 0 - 1 × 3 × 1 so -3 and last one is 1 - 3 × 0 म्हणजे हा आला 1. सो आपलं फर्स्ट काम कंप्लीट झालंय. काय कंप्लीट झालंय बघा, आपल्याला जसं पाहिजे होतं 1, आपल्याला काय पाहिजे होतं 1 0 0 हे पाहिजे होतं, तर पहिल्या कॉलमला 1 0 0 मिळाले. त्याच्यानंतर मिडलचा एलिमेंट 1 पाहिजे आणि त्याचा यूज करून हा खालचा आणि वरचा 2 0 करायचे. तर ऑलरेडी मिडलचा 1 आहेच याच्यामध्ये बघा, इथे ऑलरेडी मिडलला 1 आहे म्हणजे ही पण स्टेप कमी झाली. आता फक्त वरचे आणि खालचे 2 एलिमेंट आपल्याला काय करायचे, 0 करायचे. तर हे 2 0 करताना ह्या 1चा यूज करायचा. आपल्याला काय करता येईल बघा, जर मला R1 अशी चेंज करायची असेल की R1 - 2 टाइम्स R2. R2 मध्ये 1 आहे आणि जर मी ह्या 2 मधून -2 घालवला की 0 मिळतो. म्हणजे मला काय इक्वेशन मिळेल बघा, हे मिळणार आहे. R1 मध्ये चेंज आहे म्हणून बाकीचे दोन्ही रो तसेच लिहून टाकू. तर 2 पहिला एलिमेंट आहे 1 - 2 × R2चा एलिमेंट आहे 0 म्हणजे हा झाला 1 - 0 दॅट इज 1. बघा, पहिलं चेंज नाही झालं आणि तसंच ट्रान्सफॉर्मेशन घ्यायचे की पहिले एलिमेंट चेंज होता कामा नाही. 2 - 2 येऊन जाईल 0. आता त्याच्यानंतर आहे 3 - 2 × -8. 2 R1 मध्ये आहे 3 - 2 टाइम्स 2. 2 2 4 3 - 4 दॅट इज -1. इथे येईल -1. तसंच आता ह्या साईडला इकडच्या साईडला कॅल्क्युलेशन करू. R1चा एलिमेंट आहे 0 - 2 × 1 म्हणजे हा झाला -2. इथे येईल -2. R1चा एलिमेंट आहे 1 - 2 × 0 म्हणजे हा झाला 1. नंतर 0 - 0 म्हणजे झाला. थोडंसं प्रॅक्टिस केली तर तुम्हाला ह्या गोष्टी जमायला लागते. आता इतकं काम कंप्लीट झालं आहे आपलं. 1 मिळाला, 0 मिळाला, 0 मिळाला, इथे 1 मिळाला, इथे 0 झाला. आता इथे 0 करायचं आहे म्हणजे हा -5 आपल्याला 0 करायचा आहे. त्याच्यासाठी पण आपण R2चाच यूज करणार आहे. सो बघा, जर R3 मध्ये 0 आणायचं आहे तर R3 मध्ये चेंज करावा लागेल आणि त्याच्यामध्ये काय करणार मी, R2ला जर मी 5ने मल्टिप्लाय केलं, ह्या 1ला 5ने मल्टिप्लाय केलं तर 5 येतो. 5 - 5 5 हा येईल 0. सो पहिले 2 ॲज इट इज लिहून टाका. आता R3 मध्ये बघा कसं चेंज करायचं आपल्याला. R3चा एलिमेंट आहे 0, R2चा एलिमेंट आहे 0. 0 + 0 म्हणजे हा झाला 0. ओके. 5 - 5 झाला 0. त्याच्यानंतर आहे -8 + 5 × 2 जे -8 + 10 म्हणजे झाला 2. इथे येईल 2. इथे आता बघा, पहिला एलिमेंट आहे 0 + 5 × 1 जे हा आला 5. इथे 5 मिळाला. त्याच्यानंतर आहे -3 + 5 × 0 म्हणजे हा मिळाला -3. त्यानंतर आहे 1 + 5 × 0 जे हा पण मिळाला 1. तर आपलं निम्म काम झालंय. काय काय करून झालंय आपलं, पहिला एलिमेंट 1 0 0 झालाय, याच्यानंतर हा 1 आणि हे दोन्ही पण 0 झाले. आता इथला एलिमेंट 1 करायचा म्हणजे थोडक्यात ह्या 2ला आपल्याला 1 करायचं असेल तर काय करावं लागेल, ह्यात R3ला जर 2ने डिवाइड करून टाकलं तर आपलं काम होऊन जाईल. R3 /
2 जर 2 ने डिवाइड केलं तर तिथे 1 येतो. सो R3 मध्ये चेंज आहे. पहिल्या दोन्ही रो ॲज इट इज येतील. 0 ला डिवाइड केलं तर 0, 0 ला डिवाइड केलं 0, 2 ला डिवाइड केलं 2 ने तर आलं 1. A इनवर्स. त्याच्यानंतर -2 1 0 1 0 0. 5 ला डिवाइड केलं तर 5 डिवायडेड बाय 2. 3 ला केलं तर 3 डिवायडेड बाय 2. 1 ला केलं तर 1 डिवायडेड बाय 2. ठीक आहे. आता त्याच्या वरचे दोन्ही एलिमेंट आपल्याला 0 करायचे. तर पहिला जो एलिमेंट आहे तो 0 करायला सोपा आहे बघा. हा जस्ट दोघांची ॲडिशन केली तरी 0 होऊन जाईल. सो आपण काय चेंज करू बघा. R1 चेंजेस टू R1 प्लस R3. दोघांची ॲडिशन केली तरी 0 येईल. तर 1 प्लस 0 1, 0 प्लस 0 0, -1 प्लस 1 झाला 0. आणि बाकीचे 2 रो तर तसेच ठेवायचे कारण आपण त्याच्यामध्ये काहीच चेंज करत नाही आहे. आता इथं बघा R1 प्लस R3 -2 प्लस 5 बाय 2 किती होईल. -4 प्लस 5 बाय 2 म्हणजे हा झाला 1 बाय 2. इथे येईल 1 बाय 2. त्याच्यानंतर आहे 1 -3 बाय 2 म्हणजे हा झाला -1 बाय, इथे येईल -1 बाय 2. आणि 0 प्लस 1 हाफ म्हणजे झाला 1 हाफ. इकडे 1 0 0, 5 बाय 2 -3 बाय 2 आणि 1 बाय. जरी फ्रॅक्शनमध्ये रॅशनल नंबरमध्ये येत असतील तरी घाबरून जाण्याचं काही कारण नाही. तर आपला सगळा क्वेश्चन सॉल्व झाला आहे. फक्त आता हा जो 2 आहे त्या 2ला 0 केला की आपलं काम संपलं. तर 2ला 0 करण्यासाठी काय करता येईल. R2 मध्ये चेंज. कसा चेंज. R2 मधून जर मी 2 टाइम्स R3 सबट्रॅक्ट केली म्हणजे R3ला जर मी 2 ने मल्टिप्लाय केलं याच्यातून याची सबट्रॅक्शन घेतली तर 2 - 2 0 येतो आणि आपलं काम फिनिश. सो 1 0 0 0 0 1. R1 आणि R3 ॲज इट इज लिहून टाकल्या कारण त्यांच्यामध्ये चेंज नाही आहे. 1 हाफ -1 हाफ 1 हाफ. इकडे 5 बाय 2 -3 बाय 2 अँड 1 हाफ. आता फक्त R2 मध्ये चेंज आहे. इथे 0 - 0 येईल 0, 1 - 0 येईल 1 आणि 2 - 2 येईल 0. आता इकडचं कॅल्क्युलेशन केअरफुली करा. R2 मधला पहिला एलिमेंट आहे 1 -2 इंटू R3चा एलिमेंट आहे 5 बाय 2. 2 कॅन्सल झाला. 1 - 5 आला -4. इथे येईल -4. त्याच्यानंतर आहे 0 - 2 इंटू -3 बाय 2. परत 2 कॅन्सल प्लस 0 प्लस 3 म्हणजे इथे येईल 3. त्यानंतरचा एलिमेंट आहे 0 - 2 इंटू 1 हाफ. 2 गेट कॅन्सल. आन्सर इज -1 हाफ -1. इथे मिळाला मायनस. आणि अशा प्रकारे आपण जो मॅट्रिक्स होता त्याला आय मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट करून टाकलं. आणि आय मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट केल्यानंतर काय होतं की जो मॅट्रिक्स असतो तो त्याच मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट होतो. आणि आता A इनवर्स इज इक्वल टू, मी सगळ्यातून 1/2 कॉमन घेऊन टाकते. 1/2 जर कॉमन घेतला प्रत्येक याच्यातून प्रत्येक टर्ममधून तर काय होईल. इथं 1/2 कॉमन घेतलं तर 1 -1 1. इथे 1/2 कॉमन घेतला म्हणजे इथे 8 येईल. 2 कॉमन घेतला म्हणजेच 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. तर इथे येईल -8 6 -2 अँड हे इज दी सोल्युशन. आणि जर तुम्हाला हे असं नको असेल तर जी तुम्ही वरची स्टेप आहे ती ॲज इट इज ठेवली तरी चालेल, काही हरकत नाही. तर हा आहे तुमचा क्वेश्चन नंबर 3 कंप्लीट. थोडंसं समजायला किचकट आहे. जितक्या वेळा तुम्ही एक्झाम्पल सॉल्व केला तेव्हा तितकं तुम्हाला हे सोपं जाणार आहे. ठीक आहे. तर आता शेवटचा 4th क्वेश्चन घेऊया. सो तो 4th क्वेश्चन मी ऑलरेडी लिहून घेतला आहे. डिटर्मिनंट आणि मॅट्रिक्स डिनोट केले. सॉल्व करूया डिटर्मिनंट. 2 इंटू 3 - 0 -0 टाइम्स 15 - 0 -1 इंटू 5 1 5 -0 6 -0 -5. So it's 1 not equal to 0. Therefore A inverse exists and hence consider the equation A into A inverse is equal to I. A ची व्हॅल्यू लिहूया. 2 0 -1 5 1 0
0 1 3 A इनवर्स इज इक्वल टू I आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 0 0 0 1 0 0 0 1. तर पहिला एलिमेंट हा करायचा आहे आपल्याला 1. आता खाली काहीच असं नाही आहे की ज्याचा यूज करू आपण त्याला 1 करू शकतो. तर आपण काय करूया, ह्या डायरेक्ट R1ला म्हणजेच पहिल्या रोला 2 ने डिवाइड करून टाकलं तर तो 1 येतो. तर काय करूया, R2 चेंजेस टू R2 डिवायडेड बाय 2, सॉरी R1 येईल. हे R1ला आपण 2 ने डिवाइड करतोय, R1 डिवायडेड बाय 2. 2ला 2 ने डिवाइड केलं तर 1, 0ला केलं तर 0, 1ला केलं तर -1/2. इकडे 5 1 0 0 1 3 A इनवर्स ॲज इट इज. इकडे 1ला डिवाइड केलं तर 1/2, 0 0 0 1 0 0 0 1. पहिलं काम झालं. आता पहिला 1 करायचं 0, त्याच्यानंतर त्याचे खालचे दोन्ही 0. हा ऑलरेडी 0 आलाय, हा 1 आलाय, फक्त हा 0 करायचा आपल्याला, म्हणजे 5ला 0 करायचं आहे. 5ला 0 करण्यासाठी 5 R2 मध्ये, सो R2 चेंजेस टू -5 इंटू R1. ठीक आहे, R1ला 5ने मल्टिप्लाय करा, 5 - 5 करा, 0 येतो. सो आता चेंजेस कसं होईल बघा, 1 0 -1/2. ज्याच्यामध्ये चेंज नाही ना ते लिहून टाकायचे, म्हणजे कन्फ्युजन कमी होऊन जातं. 1/2 0 0 0 0 1. आता फक्त R2 मध्ये चेंजेस आहेत तर ते चेंज करूया आपण. 5 - 5 होऊन जाईल 0. त्याच्यानंतर R2चा एलिमेंट आहे 1 -5 इंटू 0, जे 1 - 0 म्हणजे आला हा 1. त्याच्यानंतर आहे 0 -5 इंटू R1चा एलिमेंट आहे -1/2. तर हे मायनस मायनस प्लस होईल, 5/2 होईल. थोडंसं व्यवस्थित लिहूया. ठीक आहे, आता इकडे बघू ह्या साईडला. पहिला एलिमेंट आहे 0 -5 इंटू 1/2, म्हणजे हा झाला -5/2. त्यानंतरचा एलिमेंट आहे 1 -0, म्हणजे हा झाला 1, आणि 0 - 0 म्हणजे 0. ठीक आहे, तर ह्याप्रमाणे पुढचं म्हणजे पहिलं काम झालं आपलं 1 0 0. त्याच्यानंतर काय करायचं असतं आपल्याला, 1 0 0 नंतर 1 0 0 झाला की 1 0 0 असं करायचं असतं. मिडल एलिमेंट ऑलरेडीच आपल्याला 1 आलेलाच आहे, त्याचा आपल्याला काही म्हणजे चेंज करायची गरज नाही आहे. आणि त्याच्या वरचा एलिमेंट पण 0 ऑलरेडी झाला आहे, फक्त शेवटचा एलिमेंट 0 करायचा आहे. काम कमी झालं आहे आपलं बघा. तर आता काय करूया, R3 मधला एलिमेंट आपल्याला 0 करायचा राहिला आहे. सो R3 मायनस R2, जे दोघांची सबट्रॅक्शन केली, 1 - 1 0 येतं. 1 0 -1/2 0 1 5/2. इकडे येईल 0 - 0 0 1 - 1 0, आणि 5/2 -3 3 - 5/2 किती येईल, 3 to the 6 -5/2 म्हणजे आला 1/2. इथे येईल 1/2. A इनवर्स इकडे केअरफुली करावं लागेल जरा. -5/2 0 आणि मायनस मायनस प्लस होईल 5/2, सो इथे येईल 5/2. त्याच्यानंतर 0 - 1 म्हणजे आला -1. त्याच्यानंतर 1 - 0 म्हणजे आला 1. तर आपलं हे दोन्ही कॉलम आपले कंप्लीट झाले. आता शेवटचा इथे 1 करायचा, इथे 0 आणि इथे 0. इथे 1/2 दिसतो आपल्याला. ठीक आहे, 1/2चं जर आपल्याला 1 करायचा असेल तर तो कसा 1 करता येईल आपल्याला, ह्या 1/2चा आपल्याला 1 करायचा आहे, म्हणजे जर त्याला मी 2 ने मल्टिप्लाय केलं की आपलं काम होऊन जाते. R3 ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल, 1 0 -1/2 0 1 5/2. आता बघा, 0 ला 2 ने मल्टिप्लाय केलं 0, 0 ला 2 ने मल्टिप्लाय केलं 0, 2 ला जर मी 1/2 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर मिळालं 1. A इनवर्स 1/2 0 0 -5/2 1 1. 5/2 ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं, 5/2 मल्टिप्लाय बाय 2, 2 2 गेट कॅन्सल, वी गेट 5. 2 into -1 दॅट इज 2, आणि 1 ला म्हणजे ह्याप्रमाणे आपण कॅल्क्युलेशन केले. आता फक्त 2च गोष्टी राहिल्या आहे, या -1/2 ला 0 करणं आणि या 5/2 ला पण 0 करणं. तर आपण पहिलं -1/2 जो आहे त्याला 0 करून टाकू. त्याला 0 कसा करता येईल, तर मी R1 ला चेंज केलं, R1 प्लस 1/2 R. तर हा एलिमेंट 0 होऊन जाईल.
R1 मध्ये चेंज आहे, फक्त R1 चे एलिमेंट चेंज, बाकीचे एलिमेंट तसेच लिहायचे, जे 0 1 5/2 0 0 1 हे तसेच ठेवले. इकडे पण इकडे -5/2 1 1 5 -2 2. ठीक आहे. R1 चा पहिला एलिमेंट आहे 1 प्लस 1/2 इंटू R3 चा एलिमेंट आहे 0, म्हणजे 0 प्लस 1 म्हणजे झाला 1. पुढचा एलिमेंट 0 आणि 0च आहे म्हणून इथे 0च येईल. आता -1/2 प्लस 1/2 इंटू 1 म्हणजे हा झाला -1/2 प्लस 1/2 म्हणजे 0. आता इकडच्या बाजूला येऊया. पहिला एलिमेंट आहे 1/2 प्लस 1/2 इंटू R3 चा एलिमेंट आहे 5, म्हणजे किती झालं 1/2 प्लस 5/2 म्हणजे 5 प्लस 1 झाला 6, 6/2 झाला 3, इथे मिळाला 3. त्याच्यानंतर दुसरा एलिमेंट आहे 0 प्लस 1/2 इंटू R3 चा एलिमेंट आहे -2, 2 2 गेट कॅन्सल आणि हे आन्सर आलं -1, इथे मिळाला -1. पुढचा एलिमेंट आहे 0 प्लस 1/2 इंटू R3 चा एलिमेंट आहे 2, 2 2 गेट कॅन्सल, आन्सर आला 1. ह्याप्रमाणे एकदम केअरफुली कॅल्क्युलेशन करा, एवढा पण अवघड नाही आहे, केअरफुली केलं तर सोपं आहे. ठीक आहे. आता शेवटचं फक्त काय राहिलं शिल्लक, तर हा 5/2 एकदा का आपण याला 0 करून टाकलं की आपलं काम संपलं. मग याला 5/2 ला 0 कसं करता येईल, तर याला 0 करण्यासाठी आपण असं करू शकतो बघा, R2 चेंजेस टू R2 मायनस 5/2 R3. जर R3 ला 5/2 ने मल्टिप्लाय करून R2 मधून मायनस करून टाकलं तर 0 मिळून जाईल. R2 मध्ये फक्त चेंज ना, म्हणजे R1 आणि आता 0 - 0 0, 1 - 0, 5/2 - 5/2, इथे पण आला 0. इकडचं काम संपलं, आपला आयडेंटिटी मॅट्रिक्स तयार झाला. फक्त इकडची कॅल्क्युलेशन एकदम केअरफुली. R2 चा पहिला एलिमेंट आहे -5/2 -5/2 इंटू R3 चा एलिमेंट आहे 5, तर हे किती होतंय बघा, -5 -5 5 15 25 अपॉन 2 म्हणजे झालं -30 अपॉन 2 म्हणजे झाला -15, इथे मिळाला -15. पुढचा एलिमेंट बघा, R2 चा एलिमेंट आहे 1 -5/2 इंटू R3 चा एलिमेंट आहे -2, 2 2 गेट कॅन्सल, मायनस मायनस प्लस, सो 1 + 5 म्हणजे झाला 6. आणि पुढचा एलिमेंट आहे 1 -5/2 इंटू 2, so 2 2 get cancel, 1 - 5 that is -4, and hence, आणि अशा प्रकारे हा झाला I इंटू A इनवर्स इज इक्वल टू मॅट्रिक्स मिळाला 3 - 1 1 -15 6 -4 5 -2 2, and hence we get A inverse is 3 - 1 1 -15 6 -4 5 -2 2, आणि हा झाला A इनवर्स. आता हे जे एक्झाम्पल आहे ते तुम्ही, जसं मी ह्या रो ट्रान्सफॉर्मेशनचा यूज केला तसंच कॉलम ट्रान्सफॉर्मेशनच्या यूजने पण सॉल्व बघूया. नेक्स्ट टाइम जर जमलं तर मी त्याचा कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचं पण एखादा एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करून टाक. तर आपली एक्सरसाइज 2.2 इथे कंप्लीट झाली.